नमस्कार. आज आपण धोनखेडा येथील प्रगतशील शेतकरी यांच्या शेतामध्ये NS 2132चा प्लॉट बघत आहोत. दादा, प्रथमतः तुमचा परिचय द्या. माझं नाव दादाराव लक्ष्मण जंजा, राहणार धोनखेडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9552603141. कोणतं वाण लावलेलं आहे तुम्ही? हे नामदारी NS 2132. NS 2132. कशी मिरची? मिरची चांगली आहे. अच्छा, पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या. हा, मिरच्या भरपूर आहे ना. अच्छा, तोडालाही सोपे आहे. तोडायला सोपी आहे. अच्छा, तिचा तुमच्या पंचक्रोशी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार? हेच वाण लावा म्हणून पुढल्या वर्षी. हेच वाण लावा. हा. अच्छा, तर बघा शेतकरी मित्रांनो, अप्रतिम अशी सेटिंग आहे. प्लॉट म्हणजे तुम्ही कुठलं झाड घ्या, बघा बघा, पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या. तर येणाऱ्या हंगामामध्ये या वाणाची जास्तीत जास्त लागवड करावी व भरगस्त उत्पन्न मिळवावे. धन्यवाद. नमस्कार. आज आपण धोनखेडा येथील प्रगतशील शेतकरी दादाराव लक्ष्मण जंजाळ यांच्या शेतामध्ये नामदारी 2132चा प्लॉट पाहत आहोत. तर प्रथमतः आपण त्यांचा परिचय. हो, तुमचं नाव सांगा एकदा. दादाराव लक्ष्मण जंजा. मोबाईल नंबर? 9552603141. अच्छा, हे वाण तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं. 2132 तोडाला कशी आहे? तोडायला बाया जास्त तोडतात त्याला. बाया जास्त तोडतात. इतर वाण ते जे लावलं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? ती मिरची बारीक आहे. अच्छा, ही तोडालाही सोपी आहे. हा. त्याची सेटिंग पण अप्रतिम सेटिंग आहे. हा. धन्यवाद. हो, तुमचं नाव? अंकुश एकनाथ कोल्हे, धोनखेडा, श्रीरामरोपाटीची मालक. आम्ही म्हणजे ही नवीन म्हणजे यावर्षी मी आमच्या गावात नवीन दिलेली 2132 आणि शेतकरी पण नवीनच आहे. त्यांनी म्हणले तुमच्या हिशोबाने देऊन टाका, काय नाही तर म्हटलं बरं ठीक आहे. म्हणलं मला साहेबांनी सुचवलं आणि त्याच्यामुळे मी त्यांना व्हरायटी दिली. व्हरायटी एक नंबर आहे. म्हणजे व्हरायटीचं काही टेन्शन नाही. अजून बी तिला अटॅकचा प्रॉब्लेम नाही आहे. थोडे मागून 20 दिवसांनी लेट लावून बाकीच्या व्हरायटीपेक्षा बरोबरी तिचे थोडे फास्ट आले, लवकर चालू होते आणि बाकीचं काही एवढं म्हणजे सेटिंगचा त्याचं आणि व्हरायटी एक नंबर. पुढच्या वर्षी काय सजेशन करतो लोकांना? पुढच्या वर्षी म्हणजे शक्यतो शेतकरी लावणारच आहे, कारण काय आलं पॉकेट न भेटल्यामुळे मागून बरेचसे आले. हो, आपलं नाव सांगा. सूर्यवंश शामराव कोले. 4000 क्लब आहे. तर 4000 मला 10 ते 12 क्विंटल निघालं 10व्या दिवशी. बिलकुल. हेच त्याचं व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही जे इतर वाण लावता हे लेट तोडायला येतं आणि हे जे वाण हे तुम्हाला 8 ते 10व्या दिवशी तोडावं लागतं. सगळ्यांना सोडले मित्राच्या सगळ्याकडे विषय आता मिरची ही आता कोणती गोविंद भाऊ पुढच्या वर्षी नक्कीला करा लागवड? नक्की म्हणजे हीच आम्ही 15 एप्रिलला लावी. पूर्ण 1 एकर लावू आम्ही. जबरदस्त वाण आहे. हो, नामदारीनं एकदम बेस्ट वाण दिलंय मार्केटला. आणि चमक आहे याच्यात. चमक आहे परत अशी.